मी फ्रीजमध्ये ना माझे उरलेले 4 जांभूळ ठेवले होते, पण आता त्या 2च दिसतात. तू खाल्ली आहेस का? नाही, खाल्ले जर असशील तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट नेक्स्ट टाईम जेव्हा तू आणशील ना तेव्हा माझे 2 जांभूळ मला देऊन टाकशील हां. आपण जे आता झेप्टोवरून सामान मागवलं होतं ना, सो त्याच्यावरती ना ₹5 पॅकेजिंग चार्ज पण लागला आहे. तर मग तू पॅकेजिंग चार्जचे पैसे नाही पाठवलेस, सो त्याचे ₹2.5 ना तुम्हाला लगेच पेटीएम करून दे. ऐक ना, काल मी तुझ्यासाठी चिप्स आणलं होतं ना, तर मग त्याचे ना तू फक्त ₹10 पाठवलेस मला. ते ॲक्च्युली ₹20चे होते. मग तू ₹10 आत्ता देणार आहेस का मी स्प्लिट वाईजमध्ये टाकू? श्रुती, जेव्हा मी घरी गेले होते ना तेव्हा माझ्या शॅम्पूच्या बॉटलमध्ये अर्धा शॅम्पू होता, पण जेव्हा मी घरून रिटर्न आले तेव्हा तो शॅम्पू गायब झाला. मग आता तुझी ही जी न्यू बॉटल काल तू डीमार्टमधून आणली आहेस राईट, सो त्याच्यातला मी अर्धा शॅम्पू काढून देणार आहे आणि त्यानंतर तुला ही बॉटल परत मिळेल. ओके? तू माझं परफ्यूम यूज केला आहेस का? हा स्मेल माझ्याच परफ्यूमचा आहे. ओके, खोटं नको बोलूस. आता जेव्हा मी उद्या ऑफिसला जाईल ना तेव्हा तुझा कपाटामधला परफ्यूम काढून मी मारून जाईल. ओके? किती ड्रॉप्स मारले होतेस तू माझ्या परफ्यूमचे? ओके, सो लाईट बिल ₹1000 आले बरोबर. बट मागच्या महिन्यामध्ये 15 दिवस मी नव्हते, सो माझ्या ₹500 ₹500 मायनस करेन मी. त्यानंतर ₹250 काही मागच्याच महिन्यामध्ये 4-5 गोष्टींचे पैसे तुम्हाला दिले नव्हतेस, म्हणजे वेळेवर दिले नव्हतेस, सो त्याचं मी व्याज लावलं आहे. सो त्याचा टोटल व्याज जो झाला आहे तो ₹200 झाला आहे. म्हणजे 250 ₹200 कटले. आता उरले ₹50. सो ₹50 काल जे बिस्किट आणलं होतं ना, ते बिस्किट काहीतरी आय गेस ₹20 होतं. सो ₹20 मधले ₹10 मायनस कर, उरलेले ₹40 मी तुला पेटीएम करेल. ओके?